नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही निघालोत इंडियाला तुमच्या भेटीसाठी। चला तर मग आमचा हा प्रवास कॅनडा टू इंडिया कसा होतो ते तुम्हाला मी दाखवतो। गेल्या 2-3 दिवसापासून बॅग्स पॅकेजिंगचं काम चालू होतं। धनुष एक्साइटेड? हो वेरी। इंडिया जायला तुला आवडतं आहे की नाही? भारतामध्ये जाण्यासाठी सर्वजण खूप एक्साइटेड आहेत आणि स्पेशली म्हणजे मुलांना आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे हा परफेक्ट टाइम आहे इंडियामध्ये जाण्यासाठी। तर ह्या आहेत आमच्या लगेज बॅग्स आणि काही हँड बॅग्स। तर लगेज बॅगमध्ये 22 किलो वजन भरू शकतो आणि हँड बॅगमध्ये 8 ते 10 किलो। एक जुलै हा शिल्पाचा बर्थडे असतो आणि 1 जुलै हा कॅनडा डे पण आहे। आणि आज शिल्पाचा बर्थडे असल्यामुळे आमचे जे शेजारी आहेत ते सर्वजण आले होते शिल्पाला बर्थडेच्या विशेष करण्यासाठी। हॅपी बर्थडे डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शिल्पा, हॅपी बर्थडे टू यू। many more. Thank you. Happy Canada Day. Yeah, and it's all like little stones and flowers and Wow, Nice. beautiful. yeah. Wow, I don't have it. Yeah, and then I think it just त्यानंतर दुपारी 2 वाजता वैभवनी आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं। आपल्या कॉलनीमध्येच राहतात वैभव आणि त्यांची फॅमिली। आम्ही सर्वजण खूप मिळून मिसळून राहतो, नेहमी आमचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं। बहुत टेस्टी बनाया है। आपकी सब्जी देख के मुंह में पानी आ गया। खाना पड़ेगा, हो या, मस्त मस्त एकदम टेस्टी। खाना पड़ेगा। वैभवच्या आई पण आलेले आहेत त्यांच्या इकडे भेटीसाठी आणि त्यांनी आमच्यासाठी गरमागरम अशी भजी तयार केली। भजी मस्त बनवले ना? छान बनवलं। इंडियाची सुरुवात झाली मग। ओके, बाय बाय। थँक्यू थँक्यू। जेवण झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो, तोपर्यंत टॅक्सीवाला आला होता आम्हाला पिकअप करण्यासाठी। टोरंटोवरनं संध्याकाळी 6:30 वाजता आमची फ्लाईट होती, त्यामुळे आम्ही दुपारी साधारण 2 वाजता घरून निघालोत। एअरपोर्टला पोहोचण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ लागतो आपल्या घरापासनं। जवळपास 3 वाजता आम्ही टोरंटो एअरपोर्टला आलोत। ओके रियांश, मजा आहे? चला रियांश, मम्मीच्या हँडला होल्ड कर। एक जुलै हा कॅनडा डे असतो, त्यामुळे कॅनडामध्ये सर्वत्र वेगवेगळे प्रोग्राम्स आणि सेलिब्रेशन्स असतात। एअरपोर्टला पण असंच काही वातावरण होतं। एके ठिकाणी एअर कॅनडा जी टीम होती ते मुलांना चॉकलेट्स देत होते। त्यानंतर लगेज बॅग चेक इन झालं, त्याला जवळपास एक अर्धा तासाचा वेळ लागतो। आपल्यासोबतच्या ज्या लार्ज बॅग्स आहेत त्या आपल्याला या ठिकाणी द्याव्या लागतात। बॅग्स दिल्याच्या नंतर आपल्याला सिक्युरिटी चेकमधनं जावं लागतं। सिक्युरिटी चेक झाल्याच्या नंतर आपल्या विमानाचा जो गेट नंबर दिलेला आहे त्या एरियामध्ये आपण जाऊन बसू शकतो। इंडियामध्ये जाण्यासाठी मुलं नेहमीच खूप एक्साइटेड असतात आणि आमच्या सोबतच्या ज्या हँड बॅग्स होत्या त्या मुलांनीच घेतल्या। काय झालं? 3:30 झाले।
3:30 भरपूर टाइम आहे. 6:50ला आहे. 6:30 मध्ये जाऊ द्या. ओके चला. गेट नंबर किती आहे? E73. ओके लेट्स गो. मग कसं वाटतंय? मज्जा का? लय भारी वाटायला. 2 वर्षानंतर इंडियात जायला त्याच्यामुळे एक्साइटमेंट होते. येस. बॅगेज सोडले आपण तिकडे. हे हँड बॅगेजेस आहेत. हे बोर्डिंग पास दिलेलं आहे त्यांनी. चला वॉक. ओके इकडे बघा सगळेजण. त्यानंतर साधारण 6 वाजता बोर्डिंगला सुरुवात झाली. लुफ्थान्सा एअरलाईनची फ्लाईट होती आमची. फर्स्ट फ्लाईट टोरंटो टू फ्रँकफुर्ट होती, जवळपास 8 तासाची. Hello, how are you? Four? Wow. ओके लगेच ठेवा वर. लगेच वर ठेवा. विमानामध्ये आपल्या सीटच्या वर हँडबॅग ठेवण्यासाठी अशी जागा दिलेली असते. त्यानंतर त्यांनी आपल्या सीटवरती एक असं छोटंसं ब्लँकेट ठेवलेलं असतं जर आपल्याला अंगावर घ्यायचं असेल तर. आणि त्याचबरोबर एक अशी छोटीशी उशी दिलेली असते. बसलोत मित्रांनो आम्ही सगळेजण आता विमानामध्ये. भेटूया आपण लवकरच. विमान हे आतमधनं खूप स्वच्छ आणि साफ होतं. त्यानंतर जेव्हा आपण सीटवरती बसलो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे सीट बेल्ट लावावा लागतो. मित्रांनो विमानामधल्या ज्या सीट असतात त्या प्रत्येक सीटला पाठीमागच्या साईडला अशा प्रकारे स्क्रीन असते. आणि या स्क्रीनवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे मूवीज पाहू शकतो किंवा गेम्स किंवा एंटरटेनमेंट करण्यासाठी याच्यावरती बरेचसे ॲप्स असतात. विमानामध्ये आपल्या समोरची जी सीट असते त्याच्या बॅक साईडला अशा प्रकारे ट्रे दिला जातो. तर या ट्रेवरती विमानामध्ये जेव्हा आपल्याला फूड दिलं जातं, जेव्हा आपल्याला जेवायला दिलं जातं त्यावेळेस आपण ते जे दिलेलं जेवण आहे ते याच्यावरती ठेवून आपण घेऊ शकतो. विमान उडण्याच्या अगोदर स्क्रीनवरती आपल्याला एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये काय करायचं, कुठल्या प्रकारची आपण ॲक्टिव्हिटी केली पाहिजे किंवा कसं काय हँडल करायची सिच्युएशन त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाते. तर अशा प्रकारे टोरंटो टू फ्रँकफुर्ट या प्रवासाला सुरुवात झाली. फ्रँकफुर्ट हे जर्मनीमधलं एक शहर आहे. त्यानंतर साधारण अर्ध्या तासाच्या नंतर विमानाचे जे क्रू मेंबर्स आहेत त्यांनी पॅसेंजर्सला जेवण द्यायला सुरुवात केली. गुलाबजाम, दह्याचा रायता, गुलाबजाम अँड गुलाबजाम. आम्ही सगळेजण व्हेजिटेरियन फॅमिली असल्यामुळे
आम्ही सुरुवातीलाच व्हेजिटेरियन फूड ऑर्डर केलं होतं. भेंडीची भाजी दिली आहे. भेंडीची भाजी आणि शेंगाची आहे. वाव, पण टेस्टी झाले. छान आहे. गुलाबजामुन मेन म्हणजे मी लय हॅपी झाले. त्यानंतर पॅसेंजर्सला आराम करण्यासाठी विमानाच्या काही लाईट्स बंद केल्या जातात. मित्रांनो, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, विमानामध्ये ही अगदी छोटीशी अशी वॉशरूम असते, ज्या ठिकाणी बेसिक ज्या गरजा आहेत त्या सर्व काही असतात इथे. त्यानंतर सकाळी 8 वाजता आम्ही जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरामध्ये उतरलो. इथनं दुपारी 1 वाजता आमची नेक्स्ट फ्लाईट होती मुंबईला. एअरपोर्टला ड्युटी फ्री शॉप्स असतात, ज्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वस्तू तिथे घेऊ शकतो. आम्ही काही जर्मन चॉकलेट्स घेतल्या. त्यानंतर आम्ही दुपारी 1 वाजता फ्रँकफर्टवरून मुंबईला निघालोत. Good job, Dhanush. हे बघा, झोपेने चेहरे. कॅनेडियन वेळेनुसार झोपेची वेळ झाली होती, त्यामुळे सर्वांना खूप जास्त झोप येत होती. राईस आणि छोले हे दिले, खीर दिली, रायता, ह्याच्यात लोणचं दिले. दिली फ्रँकफर्ट टू मुंबई ही फ्लाईट पण साधारण 8.5 ते 9 तासाची होती. जसं जसं आम्ही मुंबईच्या जवळ जात होतो तसं तसं आम्हाला आपल्या मातृभूमीला भेटण्याची आणि आपल्या कुटुंबाला भेटण्याची आतुरता वाढत चालली होती. त्यानंतर रात्री 2 वाजता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. ओके, चला इकडे. इमिग्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही एअरपोर्टच्या बाहेर निघालो. आम्हाला एअरपोर्टवरती पिकअप करण्यासाठी माझे मोठे बंधू यांचा मुलगा आला होता. एअरपोर्टला बरेच लोक आलेले असतात आपल्या फॅमिली मेंबर्सला किंवा फ्रेंड्सला घेण्यासाठी. हॅलो कोण, कसा आहेस? एकदम मजेत मजेत. घे कार्ड. त्यानंतर आम्ही निघालोत मुंबईवरनं पुण्याला. वाटेमध्ये जात असताना सध्या पावसाचा सीझन असल्यामुळे रोडच्या साईडला सर्वत्र वॉटरफॉल्स आम्हाला दिसत होते. लोणावळाचा जो घाट आहे त्यामध्ये निसर्ग खरंच खूप सुंदर होता.
घरी जाते वेळेस सकाळी सकाळी गणपती बाप्पाचे दर्शन झाले. ही मूर्ती आपल्या घरापासून खूप जवळ आहे. त्यानंतर घेता येते तर? हवा कमी आहे. ते नंतर घेता येते. बॅग घेऊया. पोहून दादा घेते. हवा मी घेतो. घरी आल्याच्या नंतर आई दरवाजामध्ये आमच्या सर्वांना ओवाळण्यासाठी ताट घेऊन उभा होती. वा 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 वा. मग काका बरं आहे? हा आले आले. या. राम लक्ष्मण भरत शस्त्रगुण भरत शस्त्रगुण धनुर्विदेवान सोबेर विदेवान सोबेर गुणंदन. झालं शिकले ना. माझे वडील पण सकाळी सकाळी आंघोळ करून आमच्या सर्वांचे येण्याची वाट पाहत होते. दादा आंघोळ केली का? आंघोळ झाली माय. वा वा वा. पठ्ठे बापूराव आंघोळ केली. हा हा. बारीक झाले का बघा. बरेच का? सोमवारी 7 तारखेला 7 तारखेला काहीतरी रबर बांधलं. असतेच की लेकरं घरातले खातात. शाळेतून शेवटच्या दिवशी म्हणून शाळेत. रियांशने पण त्याच्या आजोबासोबत बराच वेळ गप्पा केल्या. सध्या मान्सूनचा सीझन असल्यामुळे इकडे वातावरण खूप छान आहे आणि पाऊस पण बराच पडत होता. मग कसं वाटतंय? खूप छान वाटायलंय. फर्स्ट डे इंडियाचं. गुड मॉर्निंग. फर्स्ट डे आपल्या घरामध्ये. येस. वातावरण किती छान आहे. वातावरण एकदम छान. पावसाळा चालू झालाय ना सध्या. हो ना हो ना. समोरच गणपती बाप्पा. हा गणपती उठल्या देवाचं दर्शन. देवाचं दर्शन झालं सकाळी सकाळी. बघा तिकडे गणपतीची मूर्ती आहे तिकडे. हा. आणि ह्या साईडला आणि हे बघा आपल्या घराच्या समोर मस्त असे डोंगर आहेत. आणि ह्या साईडला भंडारा डोंगर आहे. हा तिकडे तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर आहे तिकडे. मंदिर दिसते का इथून? हा दिसते पण आता ढगांमुळे नाही दिसणार. हा. आणि हे बघा आपल्या घराच्या इकडच्या साईडला हा खूप मोठा डोंगर आहे. महादेवाचं मंदिर आहे. इकडे घोराडे महादेवाचं मंदिर आहे. घोराडेश्वरचा डोंगर आहे. ते तिथे आहे झेंडा बघा. हा जे का किती छान सीन आहे आपल्या घराच्या पाठीमागे. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आमचा हा कॅनडा टू इंडिया प्रवास तुम्हाला आवडला असेल. गेल्या काही महिन्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमामधून इंडियामध्ये जे काही आमचे नवीन फ्रेंड्स झालेले आहेत त्या सगळ्यांना भेटण्याची आमची पण खूप आतुरता आहे. आशा करतो की इथून पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये त्यांच्याशी कम्युनिकेशन होईल आणि आपली लवकरच भेट होईल. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.